नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या क्षणाची मित्रांनो अगदी आतुरतेने तुम्ही वाट बघत होतात तो क्षण आता मालिकेमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत। कारण आपली जानकी आणि लताबाई आता ह्या दोघी मायलिकींची जी काही एकमेकींना माहिती होताना आपल्याला आता बघायला मिळणार आहे। खोटारड्या नालायक ऐश्वर्याला अगदी डिच्चू देऊन मात्र आता लताबाई बरोबर आता ऐश्वर्याला वेड्यात काढत आता मोठा सापळा रचून जानकीची साथ देत आता ह्या घाणेरड्या ऐश्वर्याचं सत्य सर्व रणदिवे कुटुंबासमोर आणणार आहे। त्यामुळे आता ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे फसून जानकी पुन्हा एकदा बाजी तर मारणार आहे आणि तेही ऐश्वर्याला अंधारात ठेवून ऐश्वर्याचं सर्व प्रॉपर्टी आता आपल्या नावावरतीने करून घेण्याचं जे कारस्थान आणि जानकी ऋषिकेश या दोघांना घराच्या बाहेर काढण्याचा जो प्लॅन आहे तर पूर्णपणे धुळीस आता मिळणार आहे आणि पुन्हा एकदा ऐश्वर्या धुळीस मिळणार आहे आणि पुन्हा जानकी आणि ऋषिकेश यांचा जय जयकार होणार असून दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वतःच आता जानकीची खरी आई लताबाई आपल्या लेकीच्या मदतीला अगदी देवासारखे धावून येणार आहे। तर मित्रांनो, हे कसं ऐश्वर्याचा प्लॅन जानकी आणि लताबाई मिळून कशा प्रकारे धुळीस मिळवतात ते पाहणं आता खरंच असं रोमांचक ठरणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपले जे काही डेली अपडेट्स आहे तर ते बघायला विसरू नका। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं जानकी आपल्यामध्ये लताबाई या दोघीतील जे काही नातं आहे तर ते अजूनपर्यंत त्यांना माहिती नाही, पण तरीसुद्धा लताबाईचा जीव हा जानकीसाठी तिळतळ तुटत असतो आणि जानकीलासुद्धा लताबाई इथून मायेचा स्पर्श आता होत असतो। लताबाईच्या मदतीसाठी जानकी वारंवार धावून जात असते आणि आपल्या आईप्रमाणेच तिची काळजी घेत असते। लताबाईला सुद्धा आता जानकीचा खूप एक मोठा अभिमान वाटत असतो। काही नाते जे काही नसताना सुद्धा स्वतःच्या विरोधात जाऊन सुद्धा आपली जानकी ही खरंच किती समजूतदार आहे आणि आपली खरंच किती काळजी घेते। असं वाटतं की हीच आपली मुलगी आहे, काहीतरी हिच्याशी आपलं नातं आहे याची आता लताबाईला कायम जाणीव होत असते। लताबाईंना जानकीची आता खूप काळजी वाटत असते। तर दुसरीकडे ऐश्वर्याने तर खूप मोठा असा घरामध्ये गोंधळ घालून ठेवलेला असतो की जी काही आता ही रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे ती फक्त आणि फक्त पार्वती आई ऋषिकेशच्या नावावर केली होती। तेव्हा प्रॉपर्टीचे जे काही 4 हिस्से करायचे आणि आपल्या सख्ख्या मुलाच्या प्रेमापोटी सुमित्रासुद्धा आता त्यासाठी होकार देते। कारण सुमित्राला भीती वाटत असते की जर पार्वतीने पुढे जाऊन प्रॉपर्टी आपल्या मुलांना देण्यासाठी नकार दिला तर आपल्या मुलांना काही एक मिळणार नाही, म्हणून आता सुमित्राने हट्ट धरलेला असतो। जी काही ही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे 4 हिस्से करायचे आणि घरातील वादावरण जे काही वाद आहेत तर ते वाद मिटवण्यासाठी सुद्धा तोच निर्णय घेतलेला ऋषिकेशने असतो आणि सर्वांना घरी बोलावून आता त्याने घेतलेले असते। सौमित्र शर्वरी यांच्या मनात अजूनसुद्धा नसतं की प्रॉपर्टीचे 4 हिस्से व्हावे, आपण सर्वांनी मिळून एकत्र राहावं, एकजुटीने या कुटुंबाच्या वारसाचा जो काही लाभ आहे पंचही म्हणणं असतं। म्हणूनच ते ऋषिकेशला समजावत असतात की दादा, हे बघ, प्रॉपर्टीच्या मध्ये आम्हाला हिस्सा नको आहे, आमचा तुझ्यावर जे काही डोळे झाकून पूर्णपणे विश्वास आहे, परंतु हा मूर्खाचा बायकोचा बैल असणारा सारंग मात्र हे ऐकायला तयार नसतो। आणि सुमित्रा देखील आता फक्त आणि फक्त आपल्या मुलांचीच काळजी करत असते, तिला फक्त मुलांचीच काळजी असते आणि ऐश्वर्याच्या नाटकाची पट्टी तिच्या डोळ्यावर अगदी बांधलेली असते। ऐश्वर्याचा असा डाव असतो की सर्व काही प्रॉपर्टी जानकी ऋषिकेशला फसवून फक्त आणि फक्त माझ्या नावावर करून घ्यायची आणि एकदा की ही प्रॉपर्टी नावावर झाली तर घरातील सर्वांना बाहेर हाकून द्यायचे, असा हा ऐश्वर्याचा डाव असतो। आणि रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी आणि ह्या कुटुंबावर फक्त आणि फक्त तिला स्वतःला राज्य करायचा, असा हा ऐश्वर्याचा डाव असतो आणि तिला आता सर्वांचा बदला देखील घ्यायचा असतो आणि त्यासाठीच ऐश्वर्या ही लताबाईचा वापर करून घेत असते। परंतु आता लताबाईला देखील ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो। ऐश्वर्या कितीही कारस्थानी आणि घाणेरडी मुलगी आहे हे आता लताबाईच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असतं। म्हणूनच आता लताबाई ऐश्वर्याचे जिरवण्याचे ठरवते आणि आता ऐश्वर्याने लताबाईला सर्व काही प्लॅन सांगितलेला असतो
जेव्हा प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर्सवर सह्या करायच्या असतील तेव्हा आता ऋषिकेशला असं सांगायचे की प्रॉपर्टीचे पेपर्स हे देवाघरासमोर ठेव आणि जानकीला घेऊन ते देवघरात जायचं. तुमच्या पाठोपाठ तर मी येणार आहे आणि पुढे जे काही करायचं आहे ते मी करणार. तुम्ही फक्त देवघरात जाऊन चक्कर येण्याचं नाटक करायचं. तेव्हाच आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रॉपर्टीच्या 4 वाटण्या व्हायला सुरुवात होते. सर्वांना समजून देखील ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो, कारण या घरातील माणसांची मनं एकमेकांपासून खूप दूर गेलेली आहेत आणि जर आता या घरात शांततेत राहायचं असेल, जगायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याकडे एक असा पर्याय आहे. आणि ऋषिकेश आता आपल्या हे जे काही स्वतःच्या मनाने ठरवत असतो आणि ते पण आपल्या आईचा मान जपण्यासाठी. आईची इच्छा आहे ना, मग आईसाठी हे सर्व करायचे, त्यासाठी तो जानकीचं सुद्धा ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता जानकीला हे अजिबात मान्य नसते. ती सारखी रडत असते. म्हणून आता जानकीला रात्रभर झोप येत नाही. तिच्या डोळ्याला डोळासुद्धा लागत नाही. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. म्हणून जानकी आता देवघरात देवासमोर प्रार्थना करत असते की आता देवप्पा, अरे हे सगळं तुझ्याच हातात आहे. माझ्या घरावर आज जे काही संकट आलं ते तू दूर कर. या घराची इतकी मोठी वाटणी होताना ती मी नाही बघू शकत. सर्वांना एकत्र बांधून ठेवायचं आहे. त्यासाठी आता देवा तूच मला काहीतरी असा मार्ग दाखव. म्हणून जानकी आता देवघरात देवासमोर खूप रडत असते, कारण ऋषिकेश जानकीचं काही ऐकायला तयार नसतो. तर दुसरीकडे आता लताबाई विचार करतात की नक्कीच उद्या ही ऐश्वर्या काहीतरी असं कांड करणार आहे जेणेकरून या घरात फासे पडतील आणि फायदा फक्त त्या ऐश्वर्याचाच होईल. परंतु आता ह्या ऐश्वर्याला धडा शिकवल्याशिवाय ही लताबाई आता काही शांत बसणार नाही. आता ऐश्वर्या असा काही खेळ खेळणार आहे की तो खेळ मला तिच्या अगोदर खेळावा लागेल आणि यात माझं नावसुद्धा समोर येणार नाही. यासाठी मला काहीतरी करायला हवे. नक्की काहीतरी असं मला करावं लागेल आणि यामध्ये मात्र ती ऐश्वर्या नक्कीच सामील असेल. तर माझ्या सख्या मुलीपर्यंत ती ऐश्वर्या मला आता पोहोचून देणार नाही, कारण ऐश्वर्याला फक्त माहिती आहे की माझी मुलगी नक्की कोण आहे. परंतु या घरावर जानकीवर येणारं जे संकट मी नाही बघू शकत. मला जानकीला सतर्क करायला हवं. ऐश्वर्याचा जो काही डाव आहे त्याबद्दल मला जानकीला सांगायचं आहे. असा विचार आता लताबाई करतात. म्हणूनच आता लताबाई जानकीची भेट घेण्यासाठी गुपचूप मध्यरात्री बाहेर येतात. तेव्हा त्यांना आता गुपचूप ऐश्वर्याची नजर चुकत लताबाई बाहेर आलेली असते आणि तेव्हा आता लताबाईंची नजर मात्र देवघरात बसलेल्या जानकीकडे जाते. तेव्हा आता त्या जानकीला घेऊन, माझं तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे, मला तुला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे, असं म्हणत लताबाई आता जानकीला बाहेर घेऊन गेलेल्या असतात. आत्तापर्यंत जो काही घडलेला प्रकार, कशा प्रकारे ऐश्वर्या लताबाईला ब्लॅकमेल करत आहे त्याबद्दल सर्व काही आता लताबाई जानकीला सांगते. परंतु आपली स्वतःची मुलगी मला सापडत नाही याबद्दल लताबाई काही एक सांगत नाही. फक्त मी तुला ऐश्वर्यापासून सतर्क करते, कारण उद्या ती ऐश्वर्या नक्कीच काहीतरी असा मोठा कांड करणार आहे, त्याचा धमाका करणार आहे, जेणेकरून तुमच्या कुटुंबाचं जे वाटोळं होणार असून कुटुंब रस्त्यावरील जे काही जानकी, आता तूच असं काहीतरी कर आणि ह्या कुटुंबाला वाचव. उद्या जे काही घडणार आहे त्यात बारकाईने लक्ष घाल, सतर्क राहा. नक्की ती ऐश्वर्या काहीतरी करणार आहे. प्रॉपर्टीच्या मध्ये नक्की ती काहीतरी घोळ घालणार आहे, म्हणजे ते पेपर्स ती बदलवणार आहे. आता असं सगळं काही लताबाई जानकीला सांगतात, जेणेकरून आता जानकी ही उद्या प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये जे काही आता होणार आहे त्याकडे नीट लक्ष देईल आणि या घरावर जे काही संकट येणार आहे तर ते दूर होईल. कारण आत्तापर्यंत आपण या घराला खूप फसवलं. मग आता हे घर पुढे संकटात जायला नको, त्या ऐश्वर्याच्या घशात जायला नको. आता तरी आपण इतकंसं पुण्याचं काम करून थोडंसं आपलं पाप कमी करू शकतो, असे आता लताबाईला वाटते. तेव्हा आता लताबाईने जानकीला सर्व काही सांगितलेलं असतं की उद्या ती घाणेरडी ऐश्वर्या नक्कीच काहीतरी करणार आहे. त्यामुळे जानकी, तूच अशी आहे की या घराला तू या संकटातून वाचू शकते. परंतु जानकी, मला माफ कर. ऐश्वर्याचं ऐकून आत्तापर्यंत मी खूप काही चुका केल्या. अगं, मी तुलासुद्धा खूप त्रास दिला. परंतु हे बघ, तू मला जी काही माया देतेस, तुझ्यात मला जी काही माझी मुलगी दिसते, म्हणूनच मी तुझी मदत करत आहे. ती ऐश्वर्या एकच नंबरची घाणेरडी कारस्थानी आहे. असं सर्व काही आत्तापर्यंत घडलेलं लताबाई जानकीला सांगते. तर जानकीला मात्र आता मोठा धक्का बसलेला असतो. जानकी आता लताबाईचे आभार मानते आणि आता तरी
तुमचे डोळे उघडले ना, मी तुम्हाला ते सांगत होते की ती ऐश्वर्या अगदी क्यू करण्याच्या लायकीची नाही आणि मदत करण्याची तर नाहीच नाही. ती एक नंबरची स्वार्थी आणि कटकारस्थानी बाई आहे. परंतु आज मात्र तुम्ही मला जे काही सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणून लताबाई जानकी आता डायरेक्ट जानकी लताबाईच्या पाया पडते. तेव्हा आता लताबाईच्या तोंडातून आशीर्वाद निघतो की सर्व काही तुझ्या मनासारखं होऊन दे. म्हणून आता जानकीला आता अगदी लताबाईंनी मिठी मारलेली असते आणि त्यांचे जानकी आभार मानते. आणि मी उद्या माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊन देणार नाही. आणि आता लताबाई जानकीची हात मिळवणी करतात की इथून पुढे आपण ऐश्वर्याला अंधारात ठेवायचं आणि तिच्या विरोधात अगदी जे काही कांड आहे तर ते करायचं, असं तिला दाखवायचं की आपल्या दोघीमध्ये अजून भांडण आहे, आपण दोघी एक नाही, असं दाखवून ऐश्वर्याला फसवायचे. असे मात्र आता त्या दोघी ठरवतात. त्यानंतर मात्र जानकी लताबाईंना शब्द देते की हे बघा, तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहेत आणि मी तुमचं नाव कधीही पुढे येऊन देणार नाही. नाहीतर ती ऐश्वर्या तुमच्या जीवाला सुद्धा हानी पोहोचवेल आणि कदापि मी ते नाही होऊन देणार. आता तुमची जी काही ही जबाबदारी आहे तर ती माझी असेल, असा आता शब्द जानकीने लताबाईंना दिलेला असतो. आता त्या दोघी एकमेकींना मिठी मारत अगदी जी काही पुढील लढाई लढण्यासाठी अगदी तयार होतात. आता दुसऱ्या दिवशी सर्वजण हॉलमध्ये जमा होतात. प्रॉपर्टीच्या 4 वाटणे करायच्या आहेत. म्हणून आता ठरल्याप्रमाणे ऐश्वर्या लताबाईंना अगदी म्हणजे काही करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आता जे काही लताबाईला सगळं काही सांगते. तेव्हा आता लताबाई ऋषिकेशला सांगतात की हे बघ, जे काही ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि जी काही ती प्रॉपर्टीची फाईल वगैरे आहे तर त्याच्या वाटण्या करण्या अगोदर तर ती देवासमोर ठेव. तेव्हा आता ऋषिकेश आपल्या जे काही आईचं आहे तर ते ऐकतो. आणि आता मात्र जी प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार असून परंतु ते त्यांना माहिती नसतं. लताबाईंनी खूप मोठा असा घोळ घालून ठेवलेला आहे. जानकी मोठा धमाका करणार आहे. तेव्हा आता जानकी लताबाईला देवघरात घेऊन जाते. तेव्हा आता लताबाई ऐश्वर्याच्या सांगण्यावरून चक्कर येण्याचे नाटक तर करते. परंतु जानकी जेव्हा पाणी आणण्यासाठी बाहेर जाते आणि किचनमध्ये जानकी गेलेली आहे हे बघून ऐश्वर्या लगेच प्रॉपर्टीचे पेपर्स अदलाबदली करते आणि ते प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर व्हावे ते पेपर्स ती देवघरासमोर ठेवते. परंतु लताबाई ते आता सर्व काही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघते आणि जानकी तेवढ्यात पाणी घेऊन येते. तेव्हा आता पाणी पिता पिता लताबाई जानकीला खुणवतात की ऐश्वर्याने ती प्रॉपर्टीचे पेपर्स बदललेले आहेत, तू नीट वाचून बघ. जेव्हा आता ते पेपर ऋषिकेशच्या हातामध्ये पडतात तेव्हा जानकी म्हणते की थांबा ऋषिकेश, त्यावर सही करू नका. ऋषिकेश ते पेपर पूर्ण चेक करण्यासाठी आता जानकी सांगते. तेव्हा ते बघून तर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, ज्यावरती सर्व प्रॉपर्टी फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या नावावर होणार आहे आणि असे पेपर्स तर त्यात ठेवलेले आहे. तेव्हा आता ऋषिकेश हे सर्व वाचतो. जानकी सर्वांना सांगते की आता हे सर्व काही कारस्थान ऐश्वर्याचं आहे आणि ह्या जानकीने जेव्हा ती देवघरात पेपर्स ठेवण्यासाठी गेली होती, लताबाईंना चक्कर आली तेव्हा तिचा मोबाईल व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी देवघरात ठेवलेला असतो आणि तिच्या मोबाईलमधील व्हिडिओमध्ये आता हे सगळं काही रेकॉर्ड होत असतं आणि तो व्हिडिओसुद्धा काढला जातो. कशाप्रकारे ऐश्वर्याच्या पदराखाली लपवलेले पेपर्स तेथे अदलाबदली केले गेले आणि स्वतःच्या नावावर सर्व काही प्रॉपर्टी व्हावी म्हणून ते पेपर्स अगदी देवघरासमोर ठेवण्याचं जे काही नाटक ऐश्वर्याचं आहे ते सगळं काही शेवटी आता सर्वांच्या समोर येतं. सर्वजण फसतील म्हणून आता ऐश्वर्याने हे नाटक लताबाईला करण्यासाठी सांगितलेले होते. आता जानकी मोठा धमाका करत ऐश्वर्याचं सत्य तर सर्वांच्या समोर आणते आणि तो व्हिडिओसुद्धा सर्वांना दाखवते. बघा बघा ऐश्वर्याची करामत, ऐश्वर्याच्या सत्याची कशाप्रकारे तिने पेपर्स बदलवले. तिला 4 हिस्से नको तर सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी तिने हे सर्व केलेलं आहे. तर ते ऐकून मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते. ऐश्वर्या किती कटकारस्थानी आहे हे तर नाना आणि घरातील सर्वांसमोर येते. सुमित्राला खूप राग येतो. नाना आता ऐश्वर्यावर धावून जातात आणि तिच्या कानाखाली सुद्धा मारतात आणि ऐश्वर्यावर ओरडून म्हणतात की यासाठी तुझी ही सगळी खटापट चालू होती तर. तेव्हा आता सर्वजण ऐश्वर्याचा चांगल्या प्रकारे समाचार घेतात, जे नाही ते वाटेल तसं बोलतात. जानकीने लताबाईंचं नाव कुठेही घेतलेलं नसतं. लताबाई घाबरते आणि ऐश्वर्याला म्हणते की मला नाही माहिती हे सगळं कसं झालं. परंतु जानकी सांगते की हे बघा, माझाही आता ऐश्वर्यावर थोडासाही विश्वास नव्हता म्हणून मला जरा शंका आलीच होती. म्हणूनच मी अगोदरच व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी मोबाईल तेथे ठेवलेला होता
आणि त्यामध्ये मला हे दिसून आले ऐश्वर्याने कशा प्रकारे ते पेपर्स चेंज केले आणि मुद्दामच ऐश्वर्या यामध्ये लताबाईला सुद्धा सामील करत आहे असं म्हणते, जेणेकरून आता लताबाईवर जानकी यांते आणि लताबाई या दोघींमध्ये महायुती झाली यावर ऐश्वर्याचा विश्वास बसू नये असा आणि तिने लताबाईवर संशय घेऊ नये यासाठी यांचा हा प्लॅन असतो। तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेश खूपच भडकलेला असतो आणि हा सगळा काही तुझा प्लॅन आहे आणि तो प्लॅन आम्ही सक्सेसफुल होऊन देणार नाही। माझ्या भावंडामध्ये मी कधीही आता फूट पडून देणार नाही, म्हणजे तुला सर्व प्रॉपर्टी ही स्वतःच्या घशात घालायची होती आणि म्हणूनच आता तू ही वाटणी थांबते। शर्वरी सौमित्र सांगतात की हे बघा, आम्हाला कुठल्याही प्रकारचा वाटा नकोय आणि म्हणूनच आता सर्व प्रॉपर्टी फक्त आणि फक्त ऋषिकेशच्या नावावर राहावी। आता ते ऐकून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते। आता ऐश्वर्याला असं वाटतं की आपण जो काही प्लॅन केला आणि तो प्लॅन कसा फेल झाला हेच नाही कळले। आणि आता मात्र जो काही ऐश्वर्याकडे फोटो असतो जानकीचा लहानपणीचा आणि लताबाईचा, आता लताबाई ते सुद्धा कारस्थान जानकीला सर्व काही सांगते आणि आता जानकी म्हणते की तो फोटो नक्की कोणता आहे आणि एक फाटलेला फोटो होता आणि तो फोटो आता जानकीच्या हाती पडलेला असतो, कारण ते पेपर्स जेव्हा जानकी घेते तेव्हा ते पेपर्समध्ये आता जानकीला एका साईडला तो फोटो ठेवलेला असल्यामुळे तो फोटो सापडतो। आता जानकीला आणखीनच राग येतो। जानकी आता रूममध्ये येते आणि ऐश्वर्याच्या सनकन एक कानामागे देऊन जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते की हा फोटो तू कुठून घेतला? मी ओवी आम्ही दोघी हा फोटो किती शोधत होतो आणि तू हा फोटो का घेतला? आणि ह्या फोटोमध्ये जी बाई आहे तर त्या बाईचा तुकडा त्या फोटोचा तुझ्याकडे आला कुठून? म्हणजे माझी आई कोण आहे आणि ह्या फोटोतील जी बाई आहे तर ती माझी आई आहे, तर तुला हे नक्की माझी आई कोण आहे हे माहिती असेल, म्हणूनच तू हा फोटो चोरला आणि त्या फोटोचा तुकडा तुझ्याकडे आला। ऐश्वर्या खूपच घाबरते। ऐश्वर्याला आता असं वाटतं की जानकी तर आता आपल्यापेक्षा हुशार निघाली। आपण एक डाव खेळायला गेलो तर हिने दुसरा डाव घेतला आणि घरच्यांसमोर सुद्धा आपलं पितळ उघडे केले। आता मात्र नक्की काहीतरी आहे। आता जानकीने सन ऐश्वर्याच्या कानामागे देऊन तिची चांगली जिरवलेली असते। खूप अगदी धमकावून ऐश्वर्यावर अगदी वाघासारखी डरकाळी फोडलेली असते। तेव्हा आता ऐश्वर्याची पूर्णपणे बत्ती गुल होते आणि सारंग तर अगदी एका कोपऱ्यात थरथर कापत बसलेला असतो आणि आता तो म्हणतो की ऐश्वर्या, अहो हे सगळं झालंच कसं? आपण तर प्रॉपर्टी घ्यायला गेलो होतो आणि हे प्रॉपर्टीचे पेपर्स बदलले कसे? जानकी बघा ना किती हुशार निघाली, आपल्यापेक्षा एक हात पुढे। आता मात्र आपण इतक्या सावधगिरीने इतकं सगळं काही केलं आणि तरीसुद्धा हे असे झाले। आणि आता तर त्या लताबाईने जर त्या जानकीला काही सांगितले, कारण तुम्ही जर तिला तिच्या मुलीचा पत्ता दिला नाही तर मात्र ती नक्की खरं काय आहे ते सगळं काही सगळ्यांना सांगेलच। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा पूर्णपणे तिला घाम फुटलेला असतो। एकतर जानकीने कानामागे दिलेली असते म्हणून ती आणखीनच अगदी घाबरून लाल झालेली असते। तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, कारण सगळेच प्लॅन आपले फसले गेलेले आहेत आणि आता ह्या प्लॅनमध्ये जर आपण अडकलो तर आता या घरातून बाहेर तर आपल्याला जावंच लागेल। सुमित्रा आईचा जो काही विश्वास आपण इतक्या मेहनतीने कमवला होता आणि आता एका क्षणात ह्या जानकीने सर्व काही अगदी पलटून टाकले। आता मात्र आपल्या या घरात राहून काही खैर नाही, कारण आता कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण सुमित्राला कसं आपण आपल्या बाजूने वळून घेतले होते, परंतु आता मात्र सुमित्रासुद्धा पलटली। मग आता काय करायचं? आता सारंग तर पूर्णपणे घाबरतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की असं करू नका, पण तुम्ही तर ऐकून घ्यायलाच तयार नाही। आता काय करायचे? आता ती लताबाई जर आपल्यावर उलटली तर आपलं आणखीनच पितळ उघडं पडेल आणि जो काही पार्वतीचा आपण तिला आणून येथे धमाका केला होता, पूर्ण धमाका आता घरातील सर्वांच्या समोर येईल आणि जानकीला जर कळले खरंच हे DNA जे काही रिपोर्ट आहे ते सुद्धा बदलले तर आहेच, परंतु आता ही पार्वती आहे जिला सगळेजण पार्वती समजवतात, तर ती सुद्धा पार्वती नाही, तर ती एक खोटी बाई आहे आणि ती जानकीची आई आहे। हे जर आता जानकी बहिणीला कळले तर मात्र आपलं काही खरं नाही। म्हणून आता सारंग ऐश्वर्याला हे सर्व सांगून आणखीनच टेन्शन देतो। आता ऐश्वर्या आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि जर ह्या जानकीला तिची आई लताबाई आहे हे जर कळाले तर मात्र आता
खूप मोठं टेन्शन आपल्याला होईल। त्यासाठी आता या लताबाईला या घरातून बाहेर तर काढावं लागेल, नाहीतर तिच्या जीवाचं काहीतरी आपल्याला बरं वाईट करावं लागेल असे आता ऐश्वर्या ठरवते। परंतु ऐश्वर्याला आता सगळ्यांनी मिळून घराच्या बाहेर काढण्याचं अगदी निर्णय घेतलेला असतो की आता सारंगला सुद्धा या घरातून बाहेर काढायचं आणि ऐश्वर्याला सुद्धा, असा मात्र आता सर्वांनी निर्णय घेतलेला असून ऋषिकेश मात्र आता एकही शब्द ऐश्वर्याशी आणि सारंगशी बोलायला तयार नसतो। आता या घरातील हिस्से होणार तर नाहीच, परंतु त्यातून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना अगदी काही एक हिस्सा मिळणार नाही असे मात्र आता सर्वजण ठरवतात। नाना तर खूपच रागवलेले असतात। नाना आता सुमित्रावरच भडकतात, सुमित्रालाच म्हणत असतात की तू तर त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला निघाली होती, पण बघितलंस ना काय झालं। ऐश्वर्याने पुन्हा एकदा आपलं जे काही हा चेहरा आहे तर तो चेहरा आपल्याला दाखवला आणि तिची जी काही ही रक्त आहे तिच्यामध्ये, कारण सयाजीरावाचं रक्त तिच्यात आहे आणि ती कधीही सुधारणार नाही। तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सुमित्राला पश्चाताप होतो। सुमित्रा आता जानकीची माफी मागते आणि जानकी मला माफ कर, खूप मोठी चूक माझ्या हातून झाली असं आता सुमित्रा माफी मागत असते। आता जानकीच्या पाया पडायला सुमित्रा कमी पुढे पाहत नाही। जानकी, खरंच तू याच घरासाठी अगदी एक महत्त्वाचा धागा आहेस आणि तो धागा म्हणजे तू कायम हे नातं घट्ट आणि या घराला बांधून ठेवशील। आता किती काही झाले, कितीही वादळ वारे आले तरीसुद्धा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास कधीही डगमगणार नाही। म्हणून सुमित्रा आता अगदी ढसाढसा जानकीच्या मिठीतून पडून खूप रडते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।